कधी कोणाला इम्प्रेस करायला एखादा फिल्मी डायलॉग फेकून मारलाय? फिल्मच बनवली. ओके, सो माझ्याकडे ना आता एक छोटासा क्विक रॅपिड फायर आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्याच्यामुळे मी खूप पटकन विचारणार आहे. तुम्हाला सांगायचं आहे त्यातलं की तुम्ही कोणत्या टाईपचे पर्सन आहात. Oh, ठीक आहे? yes. ओके. मला सांगा, लव्ह ॲट फर्स्ट साईट की रिप्लाय ॲट फर्स्ट मिनिट, कोणत्या टाईपचे आहात तुम्ही? Love at At first. first sight or Reply रिप्लाय ॲट first. फर्स्ट मिनिट. नाही लव ॲट फर्स्ट. Love at साईट Love at first. ओके. एखादा मेसेज सीन करून सोडून देणारे आहात की सीन करून जस्ट लाईक करणारे किंवा काहीतरी क्विक टेक्स्ट करणारे आहात त्याच्यावर? क्विक टेक्स्ट एक Okay. रिॲक्शन तरी देईन. ओके. आय लिव्ह इट ऑन अनसीन फॉर अ वाईट जर मला रिप्लाय देता येणार नसेल हा. तर. Okay. Yeah. तसं सीन करून मी कधी कधी विसरते. सीन करून सोडून देणार. हा. हा. कॉलिंग पर्सन आहात की टेक्स्ट पर्सन? मी व्हॉइस नोट पर्सन आहे. ओके. राईट नाव आय एम अ कॉलिंग पर्सन. हो, Okay. आय प्रिफर कॉल्स. कॉल ओके. क्यूट जेलसी की पजेसिव्हनेस? क्यूट जेलसी. नथिंग नथिंग. क्यूट नथिंग. क्यूट जेलसी कधी कधी मला बट बाई ऑफकोर्स इफ बायनरी चॉईस क्यूट जेलसी. लेट नाईट कॉलिंग की लॉंग ड्राईव्ह? लेट नाईट कॉल्स की लॉंग लॉंग ड्राईव्ह. ड्राईव्ह? ओके. लॉंग ड्राईव्ह. आय ऑल्सो प्रिफर लॉंग ड्राईव्ह. ओके. गुड मॉर्निंग टेक्स्ट की रॅन्डम मेसेजेस किंवा रॅन्डम मीम्स शेअर करणं? रॅन्डम. रँडम. रॅन्डम ऑलवेज. गुड मॉर्निंग. ओके. मला सांगा, तिघांपैकी कधी कोणी जेवलीस का हे विचारलंय का कोणाला? मला तुला कोणी विचारलंय का जेवलीस का? त्या अनुषंगाने आय थिंक ऑफको विचारलेला असणार. नॉट एज अ लाईन. लाईन म्हणून नाही, मी पण नाही. नाही. नाही नाही नाही. तुला विचारलं गेलं पण नाही. नाही रे. बाई विचारला गेला असं तू बघितलंच नसते. सीन सोडून दे. हो, नाही. ओके. कधी कोणाला इम्प्रेस करायला एखादा फिल्मी डायलॉग फेकून मारलाय? फिल्मच बनवली. अच्छा, ही कोणासाठी तरी बनवलं? नाही असं नाही पण हो मारलाय. मारलंय? या आठवतंय काय होतं म्हणजे? खूप सांगू शकता? एकच नाही खूप मारले. शाहरुखचे खूपच मारले. ओके. नाही, मी नाही मारला. मी मारलाय कारण मला मारायची, इम्प्रेस करायला नाही. आय एम शुअर तू तुला मारलाय. माहिती तुला हो, हो. अनुभव असेलच. हो हा. नाही मी खूप बोर आहे. नाही मारलाय. नाही. पण एखाद्या फंक्शनला कोणासाठी तरी रेडी होऊन गेलायत आणि ती व्यक्ती आलीच नाही, असं झालंय? नाही. नाही. तिघांचं होतं प्रत्येक वेळेला आलेले ते मी माणसं. बोलले ना आम्ही ट्यून आहोत किंवा मी स्वतःसाठी ready स्वतःसाठी. हो हो. मला छान वाटावं म्हणून. ओके. फक्त एक कॉफी पिऊया असं म्हणून 3 तास गप्पा मारत बसलात कॅफेमध्ये. हो हो. हो. हे तर वेळेला होतंय माझं. या, या. लास्ट क्वेश्चन, तुम्ही कोणत्या टाईपचे पर्सन आहेत ह्याच्यामध्ये नाहीये खरं तर. हा प्रश्न असा आहे की फिल्म्समध्ये किंवा सिरीजमध्ये ना अशा खूप काही रोमॅन्टिक गोष्टी दाखवल्या जातात ज्या बघून सामान्य प्रेक्षकांना असं वाटतं की आपल्या पण बाबतीत हे असं घडावं किंवा प्रेम असं असावं, हे असं घडावं, काही फिल्मी गोष्टी घडाव्यात. मला सांगा, कलाकार म्हणून ज्यावेळेस तुम्ही प्रेम ही गोष्ट जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये येते, तुम्हाला काय वाटतं की एक अशी ती मोठ्या पडद्यावरची किंवा OTT-वरची एक गोष्ट जी रोमॅन्टिसाइज केलेली असते ती तुम्हाला असं वाटतं की नाही कदाचित आपल्या पण बाबतीत घडावी? अशी खरी ही अख्खी स्टोरीच तशी आहे. म्हणजे हे घडू शकतं खरं. हा, म्हणजे मी असं इन जनरल विचारते, फक्त ह्या रिलेटेड असं नाही, पण इन जनरलच ज्या अशा फिल्मी गोष्टी असतात त्या. मी तुला खरं सांगू का, फिल्मी गोष्टी खऱ्या आयुष्यात घडत असतात. म्हणून त्या फिल्म्स मध्ये घेतलं जातं असं माझा विश्वास आहे. हो हो हो. आय सी युअर पॉइंट. हा. आपण Ultimates life. लाईफ तर ते आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी ह्या रोमॅन्स मध्ये सुद्धा जे काही आम्ही आणतोय. आता मी जान्हवीला ऑड वाटतं तुला जान्हवी म्हणून. मी जान्हवीला अनन्या म्हणूनच ओळखतोय कारण आम्ही डायरेक्टली भेटलो आणि डायरेक्टली ह्याच्यात आम्ही शिरलो. पण असं मला वाटतंय की तिच्यामध्ये रोमॅन्स भरलेलं आहे. म्हणजे त्यात आणि ते कुठेतरी ते इथे रिफ्लेक्ट होतं आणि मी ते फीड करतोय. आणि हे अगेन आर्ट इमिटेट्स लाईफ वाला झोन आहे की आम्हाला ते आणावं लागत नाही. ते काहीतरी अपसुक होत आहे आणि आम्ही एक कम्फर्ट लेवल तयार केलेलं आहे. काही ठरवून काही करत नाही असं नाही. इन टर्म्स म्हणजे ऑफकोर्स आपले ऍक्शन्स आणि ठरलेलेच असतात. पण ते एकमेकांकडे कधी बघायचं किंवा काय असं आम्ही इतकं नाही ठरवत. ते
ते हो आणि Naturally होऊन जातं. करेक्ट आणि तेच आयुष्यात होतं का गौरव? हो हो आणि तेच आयुष्यात आयुष्यात सांगावं लागतं की ठरवून करा, इकडे कॅमेरा आहे. हो तुम्ही करताय ते ओके फ्लो खूप मस्त होतात कॅरेक्टर्स मध्ये. अँड कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की काय असं फिल्म मधलं व्हावं असं वाटतं, तर मला वाटतं की असं वेन यू आर विथ द पर्सन यू आर इन लव्ह विथ, तर पाऊस पडावा तेव्हा असं. हो मला वाटतं तसं. आणि मला वाटतं बॅकग्राऊंड वाजवं काहीतरी Music Music खूप म्युझिक matter पाहिजे करतं. हा Matter ऍक्च्युली असं खूप काही वाटतं पण ते घडत नाही. पण मग ते हायपोथेटिकली आय होप हे सगळं म्हणजे घडलं तर छान वाटेल. म्हणूनच काय- म्हणूनच जे काय आम्हाला रिअल लाईफ मध्ये नाही करत ते सगळं आम्ही आय थिंक इथे प्रोजेक्ट करतोय. तर बघा. मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.